नमस्कार सर्वांना, सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर इथे आज आपली रेसिपी असणार आहे गुलाबजाम याची। तर खव्याचे गुलाबजाम आज मी बनवणार आहे। त्यासाठी इथे घेतलेला आहे खवा। तर खवा आहे अर्धा किलो खव्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहे। सुरुवातीला 1 वाटीच टाकलेला आहे व चिमूटभरच आपल्याला इथे सोडा, खायचा सोडा घालायचा आहे। खूप जास्त घालायचा नाही, नाहीतर गुलाबजाम खूप जास्त तेल पितात, त्याच्यामुळे अगदी चिमूटभरच इथे सोडा टाकून घ्यायचा आहे। आणि खवा जो आहे तो रूम टेम्परेचरवरचा पाहिजे, फ्रीजमधला नको। फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तो आपल्याला एका कढईमध्ये थोडासा सैलसर करून घ्यायचा आहे। तर मला अर्धा किलो खव्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ इथे मी वापरलेलं आहे। मैदा न वापरता गव्हाचं पीठच वापरायचं आहे। तर अर्धा किलो गुलाबजामसाठी मी इथे अर्धा किलो साखर घेतलेली आहे व दोन ग्लास पाणी टाकून 4 ते 5 मिनिटांसाठी आपण छान उकळून घेणार आहोत। याच्यामध्ये वेलायची पूड देखील टाकलेली आहे। तर खूप आपल्याला एक तारी असा पाक करायचा नाही, थोडासा चिकटसर झाला की लगेच इथे गॅस बंद करून द्यायचा। आणि इथे आपण परत एकदा हे गुलाबजामचं जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते एकदा परत छान एकजीव करून घेऊयात व आपल्याला हवे त्या आकारामध्ये इथे गुलाबजाम आपण अगोदर बनवून घेणार आहोत आणि नंतर याला तळणार आहोत। लहान मोठे तुम्ही तुमच्या साईजनुसार गुलाबजाम करू शकता। मैद्यापेक्षा तुम्ही इथे खव्यामध्ये गव्हाच्या पिठाचाच वापर केला तर खूप टेस्टी असे इथे गुलाबजाम तयार होतात। तर इथे सर्व गुलाबजाम असे बनवून तयार आहेत। तर तेलही गरम झालेलं आहे, खूप जास्त कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे। आणि लगेच जामून टाकल्याच्या नंतर लगेच त्याला हात लावायचा नाही, अगदी 1 मिनिटभर तसंच ठेवायचं आहे। फुल गॅसवरती नाही तर मीडियम गॅसवरती आपल्याला गुलाबजाम मीडियम टू लो गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत। अगदी एकसारखा सर्व गुलाबजामला असा छानपैकी कलर आला पाहिजे। तर आता सर्व गुलाबजाम आपण इथे काढून घेऊयात। खव्याचे गुलाबजाम आहेत त्याच्यामुळे लगेच पाकामध्ये टाकायचे नाही, थोडेसे थंड होऊ द्यायचे आहेत, नाहीतर खूप गाळ होतात लगेच जर आपण पाकामध्ये टाकले तर। थंड झाल्याच्या नंतर आपण याला पाकामध्ये टाकून देऊयात। खूप सुरेख हा सुंदर असे इथे एकसारखा कलर आलेला आहे। खूप मस्त असे गुलाबजाम इथे आपले तयार झालेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि त्याचबरोबर पुन्हा भेटूया असेच एका छानशा स्वीट रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।